मित्रांनो, रेल्वे ग्रुप डी साठी भरती आलेली आहे, जी की 22,195 जागांसाठी असणार आहे. ही भरती फक्त 10वी पास जरी असाल तुम्ही तर तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. टोटल 74 पेजची ही ॲड असणार आहे. ही जाहिरात 74 पेजेसची आहे. त्यामुळे आपण जे मेन मुद्दे आहेत ते आपण या चॅनलवर सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पुढे जाण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SK स्मार्ट लर्निंग यूट्यूब चॅनलवर. रेल्वेमध्ये ही 10वी पासवर मोठी भरती असणार आहे. हा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे 31 जानेवारी 2026 पासून व याची लास्ट डेट असणार आहे 2 मार्च 2026. तसेच फी पेमेंट करण्याची लास्ट डेट आहे 4 मार्च 2026. आता समजा जर फॉर्ममध्ये काही चूक वगैरे झाली असेल तर करेक्शनसाठी विंडो ओपन होणार आहे 5 मार्च 2026 पासून व 14 मार्च 2026 पर्यंत. आता यामध्ये तुमचं बेसिक पे आहे 18,000 रुपये. 18,000 बेसिक म्हणजे 18,000 सॅलरी नसते मित्रांनो. यावर DA, HRA अजून काही अलाउन्स असतात. तुमची सॅलरी सुरुवातीला 25 ते 30 दरम्यान असणारच आहे 7व्या वेतन आयोगानुसार. जर 8वं वेतन आयोग लागू झालं तर तुमची सॅलरी अजून जास्त असेल. ठीक आहे, पण सुरुवातीला जॉईन झाल्याबरोबर तुम्ही 25 ते 30 दरम्यान सॅलरी समजून चला. वय यासाठी 18 ते 33 हे ओपन कॅटेगरीकरिता आहे. मिनिमम वय 18 वर्ष असावं, मॅक्सिमम 33 ओपन करिता. SC STचा विद्यार्थी असेल तर 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे व OBCचा असेल तर 3 वर्ष रिलॅक्सेशन आहे. व्हॅकन्सी आपण पाहिलं 22,195. स्टेजेस ऑफ एक्झाम कसे आहेत? कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT होणार आहे व PET म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ही होणार आहे. तुम्ही जर CBTला पास झालात, पात्र झालात तर तुम्हाला PETसाठी बोलवलं जाईल. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. समजा तुमचे प्रत्येकी जर 3 क्वेश्चन चूक झाले तर तुमचा 1 मार्क मायनस केला जाईल व म्हणजेच एका क्वेश्चनला तुमचा 0.33 मार्क मायनस होईल. त्यामुळे आपल्याला जे उत्तर माहीत आहे तेच, ज्या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे तिथे आपल्याला जे उत्तर माहीत आहे तेच टिक करायचं असतं, बाकी क्वेश्चन स्किप करायचा. रिलॅक्सेशन वगैरे आपण पाहिलंच. OBCसाठी 3 वर्ष व SC STसाठी 5 वर्ष. आता एक्झामिनेशन फी काय असणार आहे तर ओपन, OBC आणि EWS या कॅटेगरीसाठी 500 रुपये फी असणार आहे व यातील तुम्हाला 400 रुपये रिफंड येतील जर तुम्ही फॉर्म भरला व जर एक्झामिनेशनसाठी गेलात तुम्ही. समजा जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे ती जर तुम्ही दिली तर तुम्हाला 400 रुपये रिफंड केले जातील. व SC ST, एक्स सर्व्हिसमॅन, PWBD, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटीज और इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास EBCसाठी 250 रुपये फी आहे व ही सर्व रिफंड केली जाईल. 250 रुपये तुमचे वापस येतील. ओव्हरऑल रिक्रुटमेंट प्रोसेस कशी आहे? कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल म्हणजे CBT, नंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल, यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल व यानंतर मेडिकल एक्झामिनेशनसाठी तुम्हाला बोलवलं जाईल. आता कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये वेटेज कोणत्या कोणत्या विषयाला कसं आहे तर वेळ तुम्हाला 90 मिनिटे दिलेला असणार आहे. जनरल सायन्ससाठी 25 क्वेश्चन असतील, 25 मार्क्स असतील. मॅथमॅटिक्स म्हणजे गणितासाठी 25 क्वेश्चन असतील, 25 मार्क्स असतील. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता यासाठी 30 क्वेश्चन, 30 मार्क्स. आणि जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स म्हणजे जनरल नॉलेज व तुमचं चालू घडामोडी यासाठी तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातील व हे 20 गुणांकरिता असतील. टोटल 100 क्वेश्चन असतील व 100 मार्क्स असतील. जसं की आपण पाहिलं निगेटिव्ह ही मार्किंग ही 1/3 असणार आहे. सिलेबस कसा असणार आहे? विषय तर आपण पाहिले, पण त्या विषयामध्ये सुद्धा काय काय विचारलं जाईल. मॅथमॅटिक्समध्ये काय विचारलं जाईल तर नंबर सिस्टीम, बोर्ड मास, डेसिमल्स, फ्रॅक्शन, LCM म्हणजे लसावी, SCM म्हणजे मसावी, रेशो अँड प्रपोर्शन म्हणजे गुणोत्तर प्रमाण, पर्सेंटेज टक्केवारी, मेन्सुरेशन, टाईम अँड वर्क म्हणजे काम आणि वेळ, टाईम अँड डिस्टन्स, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा, अल्जेब्रा, जिओमेट्री, ट्रिग्नोमेट्री, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स, स्क्वेअर रूट्स, वर्गमूळ, एज कॅल्क्युलेशन, कॅलेंडर अँड क्लॉक, पाईप्स अँड सिस्टम म्हणजे नळ आणि टाकी. हे टॉपिक्स असतील मॅथमॅटिक्ससाठी. जनरल इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्तेसाठी काय आहे? ॲनॉलॉजीज, अल्फाबेटिकल अँड नंबर सिरीज, कोडिंग अँड डिकोडिंग, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, रिलेशनशिप्स, सिलॉग्स, जम्बलिंग, वेन डायग्राम, डेटा इंटरप्रिटेशन अँड सफिशियन्सी, कन्क्लुजन डिसिजन मेकिंग, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, ॲनालिटिकल रिझनिंग, क्लासिफिकेशन, डायरेक्शन्स, स्टेटमेंट आर्ग्युमेंट्स अँड
ॲझम्पशन हे तुमचं सिलेबस असणार आहे बुद्धिमत्तेचं. जनरल सायन्समध्ये काय विचारलं जाईल तर द सिलेबस अंडर दिस शॅल कव्हर फिजिक्स, केमिस्ट्री अँड लाईफ सायन्स ऑफ स्टँडर्ड 10th. म्हणजे 10वीपर्यंतच्या लेवलचं तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि लाईफ सायन्सबद्दल थोडंसं विचारलं जाईल. हे बेसिक असणार आहे मित्रांनो. जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्समध्ये चालू घडामोडीमध्ये काय असणार आहे तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स, कल्चर, पर्सनॅलिटीज, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स अँड एनी अदर सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टन्स हे सर्व तुमचं करंट अफेअर्स असणार आहे. आता फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे काय होणार आहे, तुम्ही जर ही परीक्षा पास झालात तर तुम्हाला बोलवलं जाईल फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी. त्यामध्ये मेल कॅन्डिडेटसाठी काय आहे, पुरुषांकरिता काय तर 35 किलोग्राम वेट तुम्हाला उचलायचं आहे व 100 मीटर 2 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे. ते पण वेट खाली, ते वजन जे आहे 35 किलोचं ते खाली न टेकवता. सोपं आहे मित्रांनो, 2 मिनिटांमध्ये 100 मीटर जाणं काही खूप अवघड गोष्ट नाही. आणि सोबतच 1 किलोमीटर पळायचे तुम्हाला 4 मिनिट आणि 15 सेकंदमध्ये. हे विदाऊट वेट आहे, हे वजन उचलून पळायचं नाही. सेम महिलांसाठी काय आहे तर महिलांसाठी, पुरुषांसाठी 35 किलोग्राम आहे, तसेच महिलांसाठी 20 किलोग्राम वेट उचलायचं आहे 100 मीटर आणि 2 मिनिटांमध्ये. सोबतच 1 किलोमीटर यांना 5 मिनिट आणि 40 सेकंदमध्ये पूर्ण करायचं आहे. हे झालं PET-बद्दल, फिजिकल इफिशियन्सी टेस्टबद्दल. काय करायचं आहे आणि काय नाही करायचं हे महत्त्वाचं असतं. तुम्ही ज्यावेळेस तुमची सिग्नेचर अपलोड करता फॉर्म भरतेवेळी, त्यावेळेस तुम्ही ब्लॅक इंक पेन म्हणजे काळ्या शाईच्या पेननेच सिग्नेचर करायची. एक व्हाईट पेपर घ्यायचा, त्यावर काळ्या पेनने साईन करायची व तो फोटो अपलोड करायचा. निळ्या पेनने साईन असेल तर तुमचा फॉर्म 100% रिजेक्ट होणार आहे. व समजा तुम्ही जिथं साईन केली आहे तो जर व्हाईट पेपर नसेल तरीसुद्धा तुमचं फॉर्म रिजेक्ट होणार आहे. त्यामुळे ही काळजी नक्कीच घ्यायची. जरी फॉर्म भरणाऱ्याला माहीत नसेल तर तुम्ही त्याला हे सांगायचं आहे. हे बघा, ग्राउंड फॉर रिजेक्शन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन रिलेटेड टू सिग्नेचर. सिग्नेचरमुळे फक्त तुमचं ऑनलाईन फॉर्म रिजेक्ट होण्याचं कारण काय तर तुम्ही व्हाईट बॅकग्राऊंड वापरला नाही, तुमची ब्लॅक इंक म्हणजे तुम्ही काळ्या शाईचा पेन वापरला नाही, तुम्ही सिग्नेचर ब्लॉक लेटर किंवा कॅपिटल लेटरमध्ये केलं, समजा तुमचे नाव टाकलं असं कॅपिटल लेटर्समध्ये, ते तसं नाही करायचं. पुअर रिझोल्युशन और अनक्लिअर सिग्नेचर म्हणजे तुमचा साईन प्रॉपर दिसतच नाही तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. इनकम्प्लीट ऑफ पार्शियल विजिबल सिग्नेचर म्हणजे अर्धवटच दिसत आहे. अपलोडिंग अन इमेज अदर दॅन सिग्नेचर म्हणजे सिग्नेचरची इमेज नसतं दुसरंच तुम्ही काहीतरी अपलोड केलं तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल. किंवा मग सिग्नेचरच केलं नाही, ब्लँक पेज आहे, तरी तुमचं फॉर्म रिजेक्ट होईल. थंब इम्प्रेशन इन प्लेस ऑफ सिग्नेचर, तुम्ही सिग्नेचरच्या जागी म्हणजे तुमच्या साईनच्या जागी तुम्ही तुमचा अंगठ्याचा फोटो अपलोड केला तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. आणि सिग्नेचर ऑफ पर्सन अदर दॅन ॲप्लिकंटच्या ऐवजी दुसऱ्याची कोणाची सिग्नेचर असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. त्यामुळे ही काळजी नक्कीच घ्यायची आहे. आता हे सर्व वेगवेगळे झोन्स दिलेले आहेत बघा त्यांनी. ही एक वेळा PDF तुम्ही घ्या, PDF पूर्ण वाचा एक वेळा. झोन्स कोणते कोणते आहेत, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट काय कोणत्या आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. व आपल्याला कोणत्या झोनमध्ये भरायचं आहे हे सुद्धा तुम्ही माहिती करून घेणं गरजेचं आहे. आता पदे कोणती कोणती आहेत तर असिस्टंट TRD जी की इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये आहे, असिस्टंट ऑपरेशन्स इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये आहे, असिस्टंट TL&AC इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये आहे, असिस्टंट SNT म्हणजे सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन SNT डिपार्टमेंट, पॉईंट्समन B हे ट्रॅफिक डिपार्टमेंट, असिस्टंट ट्रॅक मशीन इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, ट्रॅक मेंटेनर फॉर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, असिस्टंट ब्रिज इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, असिस्टंट कॅरेज अँड वॅगन मेकॅनिकल डिपार्टमेंट, असिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, असिस्टंट PA इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, असिस्टंट ऑपरेशन्स इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, असिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आणि असिस्टंट SNT डिपार्टमेंट. हे वेगवेगळे पदे असणार आहेत. यांसाठी क्वालिफिकेशन काय तर तुमचं 10वी पास पाहिजे किंवा ITI पाहिजे और इक्विव्हॅलंट नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट ग्रँटेड बाय NCVT करून दिलेलं तुम्हाला ते सर्टिफिकेट पाहिजे. हे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. वय आपण पहिलं 1833 वर्ष. आता कोणत्या कोणत्या पदासाठी किती जागा आहेत व कोणत्या कोणत्या झोनमध्ये आहेत, कोणत्या 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 रेल्वे झोनमध्ये आहेत ती ही पूर्ण लिस्ट आहे बघा. आपल्याला पूर्ण स्वतःहून PDF वाचल्याशिवाय कोणताही फॉर्म भरायचा नाही. आपण तर महत्त्वाचे मुद्दे सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, तरीसुद्धा स्वतःला फॉर्म भरायचा आहे तर आपण सुद्धा ते सर्व काही व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो,
आजसाठी एवढंच होतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण असे नवनवीन एक्झाम्सचे अपडेट नेहमी आणत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.